झुमरपूजा घरापाशी काय आलो ना, आम्हाला तर काय तरी माहिती नाही मिशन काय आहे काय नाही, काय करावं लागते काय तरी माहित नाही ना आम्हाला. तुम्ही या ना पाचल्या पायरी सांगतो तुम्हाला. 8:30 वाजता बोलावलं तर 9:45 वाजता येऊन राहिले. काही माझं काही अजिबात महत्व नाही आहे. आणि आता म्हणता काय तर काही माहित नाही. झालं ना साहेब, आता म्हटलं याच्यानंतर नाही होणार अशी गलती. लवकर येईन तुम्ही जो टाइमवर दिला ना त्या टाइमवर येणार याच्यानंतर. आता गलती झाली एक वेळ माफ करून द्या. पुढच्या पासून म्हटलं टाइमवर हजर राहील. आपलं मिशन आहे कूलर चोर. हे कंदिलाबाजीचा कूलर चोरीला गेला ना त्याचा पत्ता लावायचा आपल्याला. त्या चोराला पकडायचा. मग साहेब आपण इथं काय करून राहिलो झुमरपूजा घरापाशी. आपल्याला तिथं कंदिलाबाजीच्या घरापाशी राहिले पाहिजे. त्याच्या घरचा कूलर चोराचा पत्ता लावायचा आहे तर त्याच्या घरापाशी जाऊन काय का आता आलू शिलतं का झाला तिचा कूलर चोरीला गेला सगळं गेलं ना. आता काय करतं तिथं होईल का? तर तुमचंही बरोबर आहे. तिथं तर कूलर चोरला चोराना. आता काय डबल येते चोर तिथं. मग कसा बोलून राहिला भैताळासारखा कुठेच्या कुठे. हा म्हटलं आपल्याला चोराचा पत्ता लावायचा आहे तर आपण आता चोराच्याच घरापाशी आहे. काय चोराच्या घरापाशी आहे साहेब? इथं कोणत्या चोराचं घर आहे बा? तुम्हाला म्हटलं मी जेवढं सांगतो ना तेवढं करा फक्त तुम्ही. बाकी अगोच्या शानपणा नका करा. मी जे म्हणतो ते करा. अरे लारा साहेब जे म्हणजे तेच ऐक आणि तेच कर. अगोच्या शानपणा करू नका आपल्यात. हे सीआय दिवाले तर मस्त गोष्टी आणून लावलेल्या काय यायला गोष्टी वाचूनच फुलसत नाही भिजून लावली. आणि चोलाचा पत्ता कवा लावून कवा नाही. झुमलपूच्या घरापाशी उभी होऊन गेले. चोल तर मला माझ्या झुमलभूत आहे म्हणून. फक्त माझी सबूत नाही म्हणून सांगा. लिहूच चला पळा लवकर. त्या मावीने झाला मी पळाले का आताच. नक्की या कूलर चोर होईल का आता. दाबरं जाता धावा त्याच्या मागे धावा मी इकडून जातो. लपू लपू गोष्टी ऐकून राहते सीआयडीच्या. नाही थांबले का तू आता कुठे जाशील? अरे बापरे, ह्या का तो कूलर मस्त एक नंबर बा. नवीन नवीनच कूलर पाहून राहिले तुम्ही तर. अजून नवीन कूलर पाच जा संध्याकाळी गायब करत जा. त्याला घामलं लवकर आता कोणी यायच्या पहिले. तुम्ही फक्त आयती मला खात जा मस्त. त्याला घ्या बरं बाबू भाषेवर लवकर कोणी यायच्या पहिले. फालतूच कोणी येऊन घेऊन जाण पाहून घेऊन तर म्हटलं फालतू आपला ढुंडरा पिटून जाण. काली मस्त कूलर गायब केला. आज एक उद्या करून टाकू परवा. जोपर्यंत आता लोक काढत नाही घराच्या बाहेरचे कूलर तोपर्यंत आपण त्याचे कूलरच गायब करून टाकूया पुऱ्या गावातले. त्याला घ्या म्हटलं हो काढा लवकर या आणि त्याला घेऊन. आता कुठं पळते रे बाबू तू? झाला पकडा दिले. पकडले. अरे याचं भांडणच होईल का? साहेब साहेब भांडणच आहे ना. भांडणच आपला कंदील उडायचं कुठं. अरे भांडणच तू काय करून राहिला संध्याकाळचा आमच्या लघु लघु गोष्ट काय ऐकून राहिला होता तू? हा म्हटलं काय मॅटर आहे तू आलं. चोरा साहेब याच्या घरचा कूलर येणं चोरला असले का ना. आता दुसऱ्यावर नाव टाकून राहिला. आता माझ्या घरचा कूलर मी तोला नाही का? त्याला मुद्दा अगोदर छानपणा करून राहिला. तुला काय काही माहित नाही आहे. बदन गुच्चा उगा मुगा नाही तू करून करायला म्हटलं. मग एवढ्या संध्याकाळचा त्या डरामा मागं लपू लपू आमच्या गोष्टी ऐकून राहिला होता. काय म्हटलं काय प्लॅन काय केला? तुला चोरला का त्या घरचा कूलर? त्याला काय पागल झाला का जबलू? मागलचा कूलर मी तोलीन का? चालला काय काय लावून आला तर चोरला साहेबच्या घरचा कूलर नाही तर एवढा संध्याकाळचा काय कुराला म्हणा येईल विचारा बरं. मग हा दुसऱ्या इज्जत चोरायला चालला असं. काल त्यानं स्वतःची इज्जत चोरला ना तर दुसऱ्याची इज्जत चालला असं चोरायला चोरांड्या. त्या थांब तू मी विचारून राहिलो ना. फालतू मनामनात करू नका आता. सांग ना म्हटलं काय कुराला एवढा संध्याकाळचा सांग. काय ते मॅटर होतं. मी नाही का तुम्हालाच पाहिला तो चेहरीवाल्याले. मागलच्या कूलर चोराचा पत्ता लावून लावले ना तुम्ही म्हणून तुम्हाला पाहिला काय कुलाले काय नाही असं आम्हाला पाहिला आलं तर तू नाही काय गरज होती तुला याची काही नाही बघत. तुम्ही कसा काय चोराचा पत्ता लावून लावले काय ते पाहिला आलो मी. बाकी तर काही नाही बा. वाबे वाले का आम्ही तुझ्या घरच्या कूलर चोराचा पत्ता लावून राहिलो आणि तू आमचा पत्ता लावून राहिला. अजबच नाही का? एक गोष्ट बोलू का साहेब याच्या बाबाले नाही का आपल्याला भरोसा नाही आहे. यायला असं वाटलं असं नाही सीआयडी वाले काय पत्ता लावते की झोपा काढते तिकडं म्हणून या भांडातले पाठवलं. तर मी सांगतो ना 100% असंच काहीतरी आहे ते. अरे भांडाच असं आहे का रे बाबा? सांगून द्यावा समजा तुम्हीच लावत बघा चोराचा पत्ता. आम्हाला काय फालतू चोरात देऊन राहिले. ते चोराचा पत्ता लावून राहिला दिला तिथं ते डराम पलटी मारून आम्हाला दचकून दिलं. मार धावा लागलं. पाहिलं तर एखादा तू निघाला म्हटलं अगो आता कामं करू नको. नसले रे धंदे करत बसतो. नाही आता नाही कळलं. चाललो मी आता घरी. तुमचं काम तुम्ही कला. माझ्या काम मी कळतो झोपतो घरी जाऊन. तुमचं काम तुम्ही कळत बघा चेहरीवाले. आलाच कायले तर मग डिस्टर्ब करायला पहिलं झोपता. तिथं आला कशा काळे चालू आता लवकर घरी. चला वापस त्या झुमरपूजा घरापाशी. सगळं मूळ खराब करून टाकला का ना भांडत ना. का चांगलं आता फिल्डिंग लावतो म्हटलं. दिलं डचकून धावा लागलं मार पाकला सारखं. चला म्हटलं चला. हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा आणि लाईक पण करून द्या. काय म्हटलं लाईक करा कमेंटही करा. स्टोरी पुढची बनवू का काय आणि हे स्टोरी कशी वाटली ते पण सांगा कमेंट मध्ये. चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम. एसीबी झाबर कोणा साहेब आता काय करायचं आहे आपल्याला? सगळं काम त्या भांडण पांचट करून टाकलं. नाही तर का माझ्या म्हणण्या लागून राहिला त्या मिशन आणि विजन मध्ये. मार धावाला पागर कुत्र्याला कोण त्याच्या मागे मार धावला आपण चोर करू आणि निघाला एखादा तो भांडास. मला असं वाटलं तो कूलर चोरत म्हटलं म्हणून त्याच्या मागे मी मार धावलो. त्याला समोरून जाऊन पकडलं. नाही तर का माझ्या चरायच्या पाय दुखून राहिले. तर बरं जाऊ द्या म्हटलं आता जे झालं ते झालं. इथून आपण आता कंटिन्यू करू. आता काय लहान लहान गावामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहायचे. इथून आपलं म्हटलं मिशन कंटिन्यू करू आपण. बरोबर तुम्ही जसं म्हणता तसा. सांग मग आम्हाला काय करायचं काय नाही. कुठं उभं राहतं कसं करायचं. काहीच नाही करायचं. तुम्हाला
सगळं मीच करतो. तुम्ही फक्त एखादा अंधार पण तिथं लपून बसून जा, तिघं चौघे जण. मी तिकडे ड्रामाच्या आरपार लपून बसतो. आपल्याला काय फक्त झुमरबूच्या घरावर लक्ष ठेवणार, म्हणजे फक्त झुमरबूरच लक्ष ठेवणार. त्यानं जो कंदिलाबाजी याचा कूलर चोरला ना, हा 100% तर माहिती चोरतोच आहे म्हणते. तर त्यानं जो चोरला कूलर तो आता आनंद नाही का घरी, त्यानं घरी अजून आणला नाही आहे. आता थंडी वागायसाठी कूलर चोरला तर घरी तर आणणारच आहे ना. पण फक्त आपल्याला ते पाहता घरी गवा आणि ते गव्हाने सबूत पाहिजे फक्त आपल्याला. 100% चोरतोच आहे म्हणते, कंदिलाबाजी म्हणे बांधाच आहे म्हणे. मग आता आपल्याला चोरायला काही पाहायला लागत, चोर आपल्या समोर आहे. फक्त तो घरी गवा आणि ते कूलर ते पाहता आपल्याला, बाकी काही नाही. म्हणजे आता काही धाबोयाला काम नाही झबरूदाने, फक्त बसायचंच काम आहे, लक्ष ठेवायचं. हो हो बस तेवढंच आहे, बाकी आता काही काम नाही. आपल्याला काही धावपळ करणं लागत, फक्त ते झुमरबूत चोरलेला कूलर कधी आणि ते घरामध्ये कधी नाही ते पाहता फक्त आता आपल्याला. आता पहा अंधार पहा आणि बसून जा तिथं, मी त्या ड्रामाच्या मागं लपतो. अरे बोलावलंच कायले म्हणा बाबा इथं अंधारात बसाले, मार फोन लावले मिशन आहे मिशन आहे मिशन आहे. इथं काय मिशन एकट्या माणसाचं मिशन आहे. काय झुमरबूर लक्षच ठेवणं होतं ना, तिथे एकटा माणूस करत होता. तर महाजनाला बोलावून घेतलं आणि तिथे डोळे फोडायला लावून राहिले सगळ्याले. एकट्या माणसाचं काम आहे इथं. नसले ते धंदे करते बाबा झपरकोंडा साहेब होई. काही एसीबी गिसीबी काही नाही, डोक्यावर केस तर आहेच नाही, दिमागही नाही वाटते ते. तो गेलाय अर्धा तो उडून गेलाय. बाबू चाल ना मग काय लागोच्या शानपणा करून राहिला. साहेबाला ऐकू गेलं ना तर म्हटलं लाताड बिगड सोडण नाही. हो फालतू शेडी तुला पहिले जेवण नुदी करायला पाहिजे, मग शेडी मध्ये आलं नव्हतं पाहिजे. नसले धंदे करून राहिला तर चाल म्हटलं का मुका. काय बरं तुमचं काय चालू आहे, काय म्हटलं काय बुजुर्ग बुजुर्ग चालू आहे, सांगा मला काय तर. काही नाही साहेब काही नाही, हे आमच्या गोष्टी हो. आता झुमरबू कवा येतील काय येतील त्याला चांगला पकडतो मी इथं दाबतो म्हटलं जरूर. त्या आमच्या गोष्टी चालू आहे. तुम्हाला काही नाही आमच्या गोष्टी होत्या. हो जा तुम्ही साहेब, जाण लपा म्हटलं ड्रामाच्या, मग आम्ही इकडे अंदर पण लपतो. हो जा तुम्ही. चला हा मग लवकर लक्ष ठेवून राहायचं, नाही तर झोपून जा चालले का. नाही हो साहेब असं झोपून जातं का बाबा, मिशन आहे ना, खेळ भांडवले आहे का मिशन आहे ना, मिशन अशी कशी झोप येते. तेच म्हटलं अजिबात चौकाचे डोळे लागले नाही पाहिजे. चला लवकर मग झोपतो जी मामा आम्ही. मला झोप येऊन राहिली पण नाही का, बाकीचं ते काय कूलरचं काम ते काय सगळे करत बसीन. अरे काय पागल झाला का राजा भाषा तू. ते डोकू इकडे ठिकाणावर आहे ना राजा. ते जर सकाळी आले आपल्या दुकानात त्याला जर कूलर दिसला तर नाही लाता खायची बाई आहे का आपल्यावर. हा म्हणून राहिलो आताच करून टाकायचा कूलरचं काम भरी. हो सकाळी तर काय आता ठेवू नका, आताच करून टाका. जे काही करायचं आहे ते तिथे ढपरं तोळ ताळ हा असा वैकाल नाही आला पाहिजे. कालच्या सारखा तसा करून ठेवा. नाही येत ना बा मामा ते सकाळी सकाळी पाहिले यंत, मग काय दुपारी येईन ते 10-11 वाजता. आता काय माहीतच काय पडते त्याच्या घरचा कूलर गायब झाला म्हणून. हा करतो ना म्हटलं सकाळी पायटाच करतो ना 5 वाजता उठून. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. अरे घ्याच लागणार ना बा मला टेन्शन. तुम्ही जर असं करसान तर तुम्हाला म्हणून राहिलो आताच त्या कूलरचं काम करून टाका. जे काही करायचं आहे ते म्हणता सकाळी घरी. आणि ते जर पायटाच आपल्या दुकानात आले पाहिले आणि त्याला जर दिसला तर नाही 12च्या फास जाऊ का आपण. सांगून राहिलं तर ऐकायला खाली नाही तुम्ही. दिवसभर तर होतेच रे बाबा, पण संध्याकाळी सुखाने झोपून येते. दिवसभर तिकडे लंग 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 कुत्र्यासारखे हिंडा लागते. कोणाचा कूलर बाहेर आहे कोणाचा अंदर आहे. संध्याकाळी चोरी करावं लागते आणि मग त्या चोरलेला कूलरचा नक्षा चेंज करावं लागते इकडे. त्याच्यामध्ये चालला देवावर दिरात्र मग माणूस झोपून कवा. दिवसभर घोसते संध्याकाळी घोसते बा मामा. काय तुया काय पटर पटर करू राहिला. जोरानं बोलणं जरा. काय बोलून राहिला काय नाही. काही नाही मामा मला झोपून राहिली. म्हटलं माहितीच म्हणत सकाळी करतो आम्ही. नाही ना बाबू ऐकच जण जरा ऐकच जण म्हटलं दोघे जण आपलीच नका लावत जो. मला असं वाटून राहिला का ते जर सकाळी काही पाहिले आले त्याला जर कूलर दिसला तर म्हटलं फालतूचं आपलं काम भारी होईल. माझ्यावरचं म्हणणं होय. तुम्ही राजा ऐकून राहिले तुम्ही आपलीच लावून राहिले. चाल रे बा आता अंधाराचा दिवस करूनच टाकू. काय करतं मग आपण आपल्या मनानं करा. तिकडे मामा जसं म्हणतात तसं वा पुरा वाढवा आपल्यावर. नाही तर लेणं देणं काहीच नाही, आपल्यालाच बोलतील मामा. त्यापेक्षा काय बा ते जसं म्हणते तसंच करून टाकू ना. पाहिलंच तर 10-15 मिनिटाची गोष्ट आहे. त्यानं असे करून राहिले जसं का रात्रभर त्याला कामच करून राहिले. मी झोपूच नाही देऊन राहिलो. बस बाबा घ्या म्हटलं करा ते लवकर. सकाळी त्याला ठेवू नका रोज ना ते. सकाळी करीन आणि हे करीन ते करीन. हवचे शानपणा करून नका. जसं मी म्हणतो तसं करा. हो करून राहिलो मामा करून राहिलो. अजून कायच काहीच नाही इथं. चत्या रे झालं का रे. झालं सर चाललं म्हणा भावा. झोपून राहिली ना. आता काय माया आता का बाबा चालणं जा तिकडून ऑर्डर आहे. झाबरू साहेबाचा तवा जाऊ आपण. अजून ऑर्डर नाही काही नाही काय काहीच नाही. कुठं चालतं मग काय इथं की रात्र काळाचा विचार आहे का तुमचा. मला काय समजून नाही राहिला बाबा. इथे दुनियाभराची झोप येऊन राहिली मला तुम्हाला नाही राहिली का काम. मी जसे झाबरू साहेब म्हणून तसेच वागून राहिले. हा ते झाबरू साहेबाला झोप नाही तुम्हाला झोप नाही का त्याच्याच मनात वागून राहिले. तर पाहिलं तर काय एका माणसाचं काम आहे. तिथं मला सगळं जणाला बोलावून घेतलं. मिशन आहे मिशन आहे मिशन आहे सगळं जण आले आणि इथं म्हणजे मग अंधारात बसून जा म्हणते तुम्ही. मी एकटा ड्रामाच्या मागं बसतो म्हणजे. कोणतं काम होतं सांग बरं आपलं. बिनपालतूच बोलावलं नाही का आपल्याला इथं डोळे फुडाले. तू जाता काय घरी सांग. जात असेल तर म्हटलं ते मॅटर मी सोडून देतो. तू जाय घरी. हो इथं फालतू कणकण करू नको. काय कणकण करू नको म्हणतो. इथे बिना फालतूचे डोळे फुडा लागून राहिले. झोपेचा सत्यानाश करा लागून राहिला. तू म्हणता कणकण नको करू. इथं लेनदेन नाही एवढ्या माणसाचं. एका माणसाचं काम होतं फक्त इथं. मला बोलावून घेतला काम ना धंदा. ह्या भाजीपाला नाही बाबू मिशन आहे तर झालं ते एकही माणसाचं काम होते नाही. दही माणसं कमी पडते. चालला मोठा समोर आला तर
हो पण बाबू हे काय लय मोठं भारमंतरचं काम नाही आहे ना, काय सबूतच पाहिजे होतं ना, सबूतच भेटलं असतं. पण तसं मला सबूतची गरजच नाही आहे ना, चोर माहिती आपल्याला कोण आहे काय, मग सबूतची गरज काय. समज तू यार एखाद्या चोरीचा आरोप लावला, तू काय म्हणशी मी तर चोरी नाही केली बुवा, काय सबूत आहे तुमच्यापाशी मी चोरी केली म्हणून. आता जे झुमर भाऊ म्हणून राहिले मी चोरी नाही केली, तुमच्यापाशी काय सबूत आहे, म्हणून इथं सबूत पाहिले आलो आपण. तर पण त्या कंदील बुटाले आणि त्या भांडासले माहित आहे म्हणताना चोर तोच आहे म्हणून. माहित म्हणजे कसं, त्याच्यावर शक आहे. 3-3 वेळा तो घरापाशी आहे म्हणजे बाकी काही नाही आहे, कूलर पाशी उभा आहे आणि 3-3 वेळा घरापाशी आहे म्हणून त्याला वाटून राहिला का झुमर भाऊ आहे. वा रे वा, इथं म्हणजे आपण बिना कामाचे डोळे फोडून राहिलो नाही तर काय. हो चोर आता होयच नाही म्हणते 100% झुमर भाऊ, मग चोर कोणी असू शकते. बिन बोर्ड आता झुमर भाऊच्या घरापाशी उभा आहे ना आपण. आता चोर असन तर ठीक, नाही तर मग दुसरं कोण असन काय असं डबल त्याचा पत्ता लावा. इथं तर फालतू डोळे फोडा लागून राहिले ना. मग तू जाता का घरी, तुला झोप येत असन तर जाय तू जाय. बोलतो मी साहेबासोबत काय तर जाय म्हटलं तू. हो फैसा फालतू चिडचिडी घनंग करू नको, तू जाय निघ लवकर. लय हुशार आहे तू, चाला तर सगळे जण झाला, एकट्याचे जात नाही बा मी. मला माहिती मग एकट्याचाच पिचार होते. बस मग बाबू उगा मुगा एकट्याची तर ताकद नाही जायची. घनंग करून राहिला बिना कामाचा. आता बस म्हटलं हो चिडी चुप बस आता. गुच्च्या बसाऱ्या साहेब येऊन राहिले उगे मुगे बस. थकलो बा आता चोराची वाट पाहता तो घराच्या बाहेर नाही निघून राहिला का काही नाही. मी म्हटलं बाहेर निघन तर चोरलेला कुल्लर घरी आणन, मग आपल्याला सबूत भेटते. इथं काय तर तो घराच्या बाहेरच नाही निघून राहिला, मग नसन मग झिमरबूत चोर नसन मग. चला बा इथं थांबण्यात काही मजा नाही. आता फालतू झोप खराब होऊन राहिली, चोर नाही येऊन राहिला काही नाही. आता काही झुमरबू चोर होय नाही मला असं वाटून राहिलं. 100% झुमर भाऊ नाही दुसराच कोणतरी होय. चला आता जा झोपा, पोट्टेले झोपा येत असतील. गुच्च्या बसाऱ्या साहेब येऊन राहिले उगे मुगे बसा, नाही तर 4-5 शिवायला माग नाही तुम्ही. उठा रे बा चला घरी, इथं फालतू झोप खराब करण्यात काही मजा नाही आहे. नाही तर काय झुमरबू चोर होयच नाही दुसराच कोणतरी होय. पाहू लावू त्याचा उद्या पत्ता. चला म्हटलं आता जे झालं ते म्हणा जर का. चला आता झोपजो. माझ्या झोपासाठी मरमर करून राहिला, मगापासून चिडचिड करून राहिला. आता चाल म्हटलं झाले आता सुट्टीत झाली, चाल घरी झोपाले. हो चाल ना बा लवकर, मस्त कूलर लावतो सन्न झोपतो आता. हो चला 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 साहेब चला. हो चला पाहू बाकी तू उद्या काय आहे तर. झोप मग मस्त आता कूलर लावू. त्या मनासारखा झालं बाबा, झोपून राहिले ते झाबडू साहेब कुठून जेवाला का मी चला म्हणते घरी. झालं तर त्या मनासारखा झालं. आता झोप म्हटलं चांगली उतानी करून मस्त चांगल्या थंड्या हवेत कूलर लावून दे झोप सन्न. आता काही सुस्तीच नाही करत बा आम्ही. एकदा तर झोपलो का डायरेक्ट तिकडे 11-12 वाजता उठतो. नाही जा का झोप तर झाली पाहिजे माणसाची. 2 वाजले ना आता. हो झोप झाली पाहिजे ना बाबा. मग एक काम कर ना तू, 11-12 वाजता काय उठतो डायरेक्ट उद्याच्या सकाळी उठ जाऊ ना. आजच्या सकाळी काही उठूच नको. 11-12 वाजता नको उठू का 5 वाजता नको उठू का संध्याकाळी नको उठू, डायरेक्ट सकाळी उठू द्या. मस्त झोपत आली मग. अरे बापरे डायरेक्ट उद्याच्या सकाळी. बरं तसं करतो मस्त आयडिया दिली तुला तर. होताच का डायरेक्ट उद्याच्या सकाळी उठवल्या काल मग. अरे खोटाड्या नाही मला कूलर लावून झोपतो असं झोपतो तसं झोपतो. त्या घरचा कूलर त्याला का काढून नाही ठेवला खोटाड्या. कूलर कुठे गेला इथं पण काढून नाही ठेवला ना. खरं सांगू राहिलं मी, कूलर काढून नाही ठेवला घरचा. काढून ठेवलाच नाही मी ना. अरे मग कुठे गेला असं इथं कूलर काय उपायणार आहे का. बाबा की मला काढून ठेवला असं. अरे नाही ना, मग अशा आपण 8:30 वाजता गेलो नाही का तिकडे मिशनवर, तोपर्यंत कूलर घरीच होता ना. नाही तर का कूलर लावून मस्त थंड्या जेवलो मी. बंद नाही केला मी ना महाजनांना. आता कूलर नाही आहे. कुठे गेला उपायला म्हणाव का. त्या कूलर चोरा माघरचा कूलर चोरला. आपण तिकडे त्या झुमर बोलले पप्पा आले गेलं त्याच्यावर लक्ष ठेवायला गेलं. इकडे माघरचा मला वाटते. हे तर अजिबात झालं बा. तिकडे आपण त्या कूलर चोराला लक्ष ठेवून होतं, इकडला कूलर आहे का झाला म्हणजे 100% झुमरबू चोर नाही. झुमरबू घराच्या बाहेर नाही निघाले तर समजायला उठाला त्याचा कूलर कोण चोरला कोण नाही. तू पहिला झाबडू साहेबाला फोन लावाता, लवकर फोन लावाता. माझ्या घरचा कूलर चोरीला गेला हो. आता म्हटलं मिशन करायचं आहे, त्या चोराला पाहायचं आहे आता. नाही रे बाबा तुला झोप येऊन आली, झोप ना आता. कोण झोप कुठे गेली आली. झोप येऊन आली तुम्ही तिला झोप ना आता मस्त. इथं राजा घरचा कूलर गायब झाला आणि तू झोप करून राहिला. झोपेन का म्हणजे माझ्या घरची कूलर गायब झाला तर आता नवीन घेतला. काय 1 वर्ष झाला मायले. तिथं कंदीला पाहिजे जायला 2-3 महिने झाले तिथंही गायब केला. आता मायले 1 वर्ष झाला माय गायब केला. कोणता चोरान ढावू ना काय तर लवकर झाबडू साहेबाला फोन लावा दिले. मिशन कंटिन्यू करा मला झोपून रात्रभर. त्या चोराला बोलले का कोणता चोरान ढावू ना काय तो. आता बरोबर सुट्टी आला का आपल्या घरचा कूलर गेला तर रात्रभर चतर म्हणते. रात्रभर मिशन करू. बरोबर लावून राहिलो. बोल ना चेता काय म्हणून राहिला बा. झोप येऊन राहिली का तुले. झोपायला अजून जात असता बा आम्ही. नाही तर का इकडे दुसरा कूलर चोरी झाला. आपल्या लाराजीचाच कूलर गायब केला. नाही तर का त्या चोरांनी ना आपल्या लाराजीचा कूलर गायब करून टाकला. आपण त्या दुसऱ्या चोराकडे लक्ष ठेवलं, इकडे भलत्या चोरांना गायब केला. हे तर कमालच झाली ज्या महाविनाचा. आपल्या लाराजीचा कूलर गायब केला नाही. आता कोणता चोर म्हणावया. एका चोराचं लक्ष ठेवून होतं आपण म्हणजे झुमरबू चोर नाही. ते होईच नाही आता दुसराच चोर कोणतरी. आता काय करावं काय नाही म्हटलं. सकाळी बघू आता सकाळी. आता झोपून जा सकाळी बाबून त्याचा कूलर. बरं ठीक आहे साहेब. सकाळी बघू म्हणते रे लारा कूलर. साहेब झाबरू साहेब म्हणते सकाळी बघू म्हणते. सकाळी की काय कुठं नाही आता म्हण. आता म्हण बाबा सकाळपर्यंत तू कुठे लागून टाकायचा माझ्या कूलर. साहेब आताच म्हणून राहिला बोला काय तर बोलून घ्यायच्या सोबत. हो आताच म्हणून राहिला. आताच म्हणते माझ्या घरचा कूलर पाय म्हणजे सकाळपर्यंत तो कूलर माया कुठे लागून टाका म्हणते तो चोर. हो असा म्हणून राहिला तो. बरोबर येऊन राहिलो आलं नाही तर त्याला राग येतो. मग लोकांची इच्छा कामं करते सगळे मिशन करते. माझ्या घरचा कूलर चोरी गेला येत नाही. मग बरोबर येऊन राहिलो म्हटलं. आलो 2 मिनिटात.
हे एक काम करा ना साहेब, तुम्ही तिकडून पाहते आम्ही इकडून पाहते, तर भेटू आपण रस्त्यात म्हणतात. आम्ही पाच येतो, काही कोणी दिसते का काही. आता जर नेला असेल तर दिसून का घेऊन चालला असेल, पकडून टाकू दिले. या तुम्ही तिकडून पाहते आम्ही इकडून येतो. बरं तसं करा मग, या तुम्ही तिकडून पाहत मी इकडून येतो.